जिहादचा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकांनंतर हा मुद्दा महाराष्ट्रात पहिल्यांदा ऐकू आला आणि त्याला प्रामुख्याने कारण ठरलं धुळ्यामधला मतदारसंघ आणि त्यानंतर मुंबईमधला शिवाजीनगर मानखुर्दचा मतदारसंघ। हा मुद्दा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चर्चेला आला होता आणि त्याचा परिणाम होतोय असंही वाटत होतं। जितक्या प्रमाणामध्ये युतीकडनं हा मुद्दा पुढे आणला गेला तितक्या प्रमाणामध्ये तो महाविकास आघाडीला काउंटर करता आला का आणि त्याचा परिणाम खरंच मतांवर या निवडणुकीत होणार का? होणार आहे, कारण त्याची नेपथ्य रचना बघा, शेजारच्या तेलंगणातनं टी राजा यांना बोलवणं किंवा नितेश राणे यांना जाणीवपूर्वक सभा घ्यायला लावणं हा दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे। जरी असं म्हटलं जात असलं की महाराष्ट्र ही साधू संतांची आणि शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे, कोल्हापुरात निघालेले मोर्चे हे कशाचं द्योतक आहे? आता काही उदाहरणं मी तुला सांगतो। छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव ह्या जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी खान की बान अशा पद्धतीचं पॉलिटिक्स झालेलं आहे। लोकसभा निवडणुकीचं जर आपण विश्लेषण केलं तर ज्या शिवसेनेला 16-17% मताचा कायम महाराष्ट्रामध्ये वाटा मिळतो त्यातले 13% मतं ही उद्धव सेनेला सोडून एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेली आहेत। आता त्यातली काही मतं ही निश्चितपणे हिंदुत्ववादी विचाराची असणारच आहेत आणि अशा मंडळींना भुलवण्यासाठी आता एक उदाहरण म्हणून आपण प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघात बघू। ज्या प्रणिती शिंदे यांना लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये लीड मिळाली त्या मध्येमध्ये त्यांना केवळ 700-750 मताची लीड मिळाली होती। आजच्या तारखेमध्ये तिथे जो महायुतीचा उमेदवार आहे तो कटेंगे तो बटेंगे या नाऱ्यामुळे फार पुढे आहे असं म्हणतात, कारण त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये याच मुद्द्याला घेऊन प्रचार केला होता। जिथे MIMचे उमेदवार असतील त्या ठिकाणी हा विषय निश्चितपणे चर्चेला असेल, अमरावतीमध्ये हा मुद्दा चर्चेला असेल आणि मला असं वाटतं की जेव्हा अमित शहा यांनी तातडीनं मुंबईमध्ये एक बैठक घेतली आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना तिथे बोलावून घेतलं, मुख्यमंत्री तर तिथे होतेच, त्यानंतर रणनीतीचा भाग म्हणून आपण जरी म्हणत असलो की हे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कॉइन केलेली टर्म आहे, माझी माहिती अशी आहे की दिल्लीमध्ये जेव्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचं ठरलं तेव्हा हिंदुत्व हा विषय आपण सोडून चालणार नाही अशा पद्धतीची भूमिका आली आणि मग संघाकडून आधी हा कटेंगे तो बटेंगेचा संदर्भ आला आणि तो रिग्रेसिव्हली मांडला गेला। आता भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्याची पण अडचण झाली। मी जेव्हा अशोक चव्हाण यांची मुलाखत केली त्यांची पॉलिटिकल डेमोग्राफी बघितली, जे आज अजित पवार यांना सांगावं लागतं आहे की मला जे मत देत आहात तुम्ही भाजपला देणार नाहीत, कारण त्यांची ती अडचण आहे। भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची पण काही प्रमाणामध्ये ती अडचण झालेली आहे, तरीही ते रिग्रेसिव्हली केलं गेलं कारण त्यांच्यासमोर मुंबई आहे, त्यांच्यासमोर मराठवाड्यातले काही मतदारसंघ आहेत, त्यांच्यासमोर कोल्हापूर आहे, त्यांच्यासमोर मिरज आहे, त्यांच्यासमोर सांगली आहे, त्यांच्यासमोर पुणे शहरातले काही भाग आहेत। अर्थात पूर्ण अंशाने जसं नॉर्थ इंडियामध्ये काऊ बेल्टमध्ये पॉलिटिक्स होतं तसं महाराष्ट्राची मनोभूमिका अजूनही तयार झालेली नाहीये, पण ती पूर्ण अंशाने हिंदुत्वाकडे झुकलेली नाही असं मानायचंही काही कारण नाहीये। तसं जर नसतं तर लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे ताणतणावाचे प्रसंग निर्माण झाले आणि राणे कुटुंबातल्या एका सदस्याला वारंवार जे वक्तव्य करावी लागली, भलेही त्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रात उलटसुलट प्रतिक्रिया आली तर थांबवलं नाही त्यांना कोणी, तो एक विशिष्टाच्या रणनीतीचा भाग होता, तो पे ऑफ होईल असं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वाटतं आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांच्याकडची जी जाणारी मतं आहेत ती रोखण्याच्या रणनीतीचा तो एक महत्वाचा भाग आहे। त्याचा काही परिणाम जाणेल, अर्थात त्याला काउंटर पण आहे। महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांना हे आवडलेलं नाहीये, अगदी जो मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय त्यांना असं वाटतं की महाराष्ट्र ही काही अशा पद्धतीची भूमी नाहीये, पण हे घडतंय आणि ते घडणार आहे। ते मतपेटीमध्ये काही प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी काही भाग आहेत की जिथे याचा परिणाम कदाचित दिसू शकतो, सर्वव्यापी महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम दिसेल का याबाबत मोठा प्रश्नचिन्ह आजही आहे, पण वोट जिहाद हा या प्रचारातला महत्वाचा मुद्दा राहिला आणि काही जिल्ह्यांमध्ये त्याचा परिणाम थेटपणे दिसू शकतो। पण याला जोडून मग पुढचा मुद्दा येतो की मग किती मुस्लिम उमेदवार दिले गेले, तर कुणाचे किती मुस्लिम उमेदवार रिंगणामध्ये आहेत की महाविकास आघाडीने एकूण 11 मुस्लिम उमेदवारांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, काँग्रेसनं 8, शरद पवार यांच्या पक्षानं 2, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं 1, महायुतीनं एकूण 6 दिलेत, त्यामध्ये भाजपनं एकाही मुस्लिम उमेदवाराला या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरवलेलं नाहीये, उमेदवारी दिलेली नाहीये। अजित पवारांनी सगळ्यात जास्त म्हणजे 5 उमेदवार रिंगणात उतरवलेत जे मुस्लिम आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्याकडनं 1 उमेदवार रिंगणात उतरवला गेलाय। रौनक, मुस्लिम उमेदवार प्रत्येक पक्षानं जे उतरवलेले आहेत त्यांची संख्या नेमकं काय सांगते? विशेषतः भाजपनं एकही न देणं,
वोट जिहादच्या पार्श्वभूमीवर, बटेंगे तो कटेंगे याच्या पार्श्वभूमीवर? मुख्यतः कविता आपण जर बघितलं तर भाजपची नेहमी असे प्रश्न बीजेपीच्या नेत्यांना आपण विचारत असतो, पण त्यांचं स्पष्ट मत आहे की आम्ही धर्माच्या आधारावर तिकीट देत नाही, जो निवडून येणार आहे त्यालाच तिकीट देतो. त्याच्यामुळे सोपं उत्तर. त्यांच्याकडे तो उत्तर सोपं आहे. पण मुख्यतः जर आपण बघितलं तर महायुतीमध्ये अजित पवारांनी खास करून मुंबईचा जर विचार केला तर त्यांचे तिन्ही उमेदवार हे मुस्लिम दिलेले आहेत. जरी ते महायुतीमध्ये असले तर हे स्पष्ट सगळ्यांना माहिती आहे की मुस्लिम वोट मुंबई असो, अमरावती असतील, अकोला असतील, तिथे सेक्युलरवादी जे पक्ष आहेत किंवा त्या विचारधाराचे जे पक्ष आहेत त्यांनी मुस्लिमांना उमेदवारी देण्याचा निर्णय केलेला आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळेस मुस्लिम उमेदवार दिलेला आहे. मला वाटतं भारती लवेकरच्या मतदारसंघात त्यांच्या विरुद्ध वर्सोवामध्ये मतदारसंघात त्यांनी मुस्लिम उमेदवार दिलेला आहे. त्याच्यामुळे सध्याची जी परिस्थिती उद्धव ठाकरेच्या पक्षाची आहे, उद्धव ठाकरेंना जे लोक सध्या लाईक करायला लागले आहेत, म्हणजे विरोधी पक्षाचे लोक उद्धव ठाकरेंवर आरोप करतात की त्यांनी त्यांच्या मागे मुस्लिमांचे तुष्टीकरणचे राजकारण करतात, त्याच्यामुळे त्यांच्या पाठीशी हे सगळे आहेत. पण मुख्यतः मुस्लिमांची भूमिका इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचं पाऊल अनेक राजकारण्यांना उचलावं लागत आहेत. भाजप त्यामध्ये फक्त सहभागी नाही.